ह्याला मी बेसनचा चिला तर म्हणत नाही, पण डोसा पण म्हणू शकत नाही. हे काय असं बनतं. तर मला आहे ना चिला तर आवडतो, पण सध्या तर मी चिला पण नाही खाते. मला चपातीची आणि भाकरीच्या ऐवजी ना मी डोसा टाईप बनवते बेसनचा. तर ते खाल्लं आणि इथं आहे ना आज काही भांडे घासायचे होते, तर तेच घासले होते. 2 कप्प्यांमधलेच घासले वरचे, कारण की त्याच्यामध्ये बारीक-बारीक भरपूर भांडे भरलेले होते. तर ते घासायलाच भरपूर वेळ गेला माझा आणि ऊन पडल्यामुळे ना जास्त उन्हात बसू पण वाटत नाही. त्यामुळे हे 2 वरचे जे आहेत कप्पे, तर त्याच्यामधले सगळे डबे आणि तिथली त्या कोपऱ्यामधली पूर्ण साफसफाई करून घेतली. आता उद्या सकाळी जे खालचे डबे काढून ठेवले किंवा मग कपाटच्या बाजूच्या साईडचे ना काही जे डबे काढले त्याच्यामधले जे काही बारीक-बारीक भांडे पण असतील, पितळाचे भांडे असतील, ते सगळे आता उद्याच होणार. आता ह्या सगळ्या कामांमध्ये ना घरातले जे वापरायचे स्वयंपाकाचे, चहा, नाश्त्याचे भांडे जे होते ते सगळे दिवसभर जमा झाले आणि बेसिंगमध्ये घासायला ना मला भरपूर वेळ गेला असता, कारण की थोडे-थोडे घासायला लागते. तेवढ्या भांड्यांना जागा काही पुरत नाही तिथं. तर त्यामुळेच मी ना डायरेक्ट एवढे सगळे भांडे म्हटलं बाहेरच घासावे म्हणून 10 मिनिटं 15 मिनिटामध्ये माझे सगळे भांडे घासून झाले. आता इथं ह्यांनी दूध आणलेलं आहे अर्धा लिटर दही घालण्यासाठी, म्हणजे दहीचं विरजण घालायचं आहे मला दहीसाठी, आणि 1 लिटर दूध आणलं. तर आईला चहा बनवला आहे आणि दुसऱ्या दिवशी या बघा राहिलेले भांडे. आता हे सेकंड टाईम, अजून तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पण मला काही भांडे घासायचे आहेत. भरपूर भांडे आहेत आमच्या इथं, तरी माझे काढलेले नाही त्यामुळं बरं. नाही तर मग खतरनाकच 3 दिवस आम्हाला नुसते भांडे घासायलाच लागतात. तसं आम्ही पूर्ण दिवस असे भांडे वगैरे घासत बसत नाही, कारण की भरपूर ऊन असते सोलापूरला. लय ऊन असतं, म्हणजे 2च्या नंतर तर असं मला थांबूच वाटत नाही बाहेर घ्या, एवढं भयंकर ऊन असतं. त्यामुळे ना आम्ही जेवढं घासायचं म्हणजे मला जेवढं पण जमेल ना मी 2च्या आतच म्हणजे 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत करते. नंतर मग घरात बसून जे काही आपण ठेवायची कामं, भरून ठेवायची कामं ते होत असतात. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.